नमस्कार. मराठी मीडियम या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. एवरून येणारा हा साऊंड तर सगळ्यांनाच माहिती आहे, परंतु जे बाकीचे साऊंड येतात जसे की आ, ऑ, ए ऱ्हस्व आणि ए दीर्घ हे जे काही साऊंड येतात त्याच्या रिलेटेड आपण जे वर्ड आहेत तर ते पाहणार आहोत आणि एच्या रिलेटेड सर्व साऊंडच्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या इथे क्लिअर करणार आहोत. एच्या पहिला बेसिक फोनिक साऊंड आहे त्याने आपण सुरुवात करतो आहे. एचा फोनिक साऊंड असा होतो. तर ॲपल म्हणजे सफरचंद, ॲन्ट म्हणजे मुंगी. ए साऊंड ॲज ॲक्स, अँड, ॲम, ॲन, ॲज. हे सर्व शब्द या फोनिक साऊंडने सुरू होत आहेत आणि त्याचे मराठीतून अर्थ आपण दिलेले आहेत ते तुम्ही नक्की वाचायचे आहेत. नेक्स्ट एचा फोनिक साऊंड येतो ए, जसं की एश, एच, केक, एट, स, एम सेम, एट, गेट. हे सर्व ए वरून येणारे वर्ड्स आहेत. हे सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करायचे आहेत आणि याचे मराठीतून अर्थ हे पाहायचे आहेत आणि लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट एचा फोनिक साऊंड आहे अबाउट, बव, गेन, गो, राउंड, लॉन्ग, वे, अलर्ट मीन्स सावध. हे सर्व वरून सुरू होणारे फोनिक साऊंड आणि त्याचे ते वर्ड आहेत आणि हे वर्ड तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. हे तुम्हाला नेहमी वापरावे लागणार आहेत, त्यामुळे याचे अर्थसुद्धा नक्की लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट एचा फोनिक साऊंड आहे आर्ट, आर्म, आर्च, आस्क, आंट, आन्सर, नॉट ॲन्सर, आन्सर, आफ्टरनून. आपला व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटत असेल तर नक्की तुम्ही कमेंट करा आणि अजून तुम्हाला कशा पद्धतीच्या विविध व्हिडिओज हव्या आहेत हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. एचा पुढील फोनिक साऊंड आहे ऑल, ऑल्सो, ऑलरेडी, ऑलमोस्ट, ऑल्दो, ऑलमाइटी, ऑल राईट, ऑलवेज. हे असे शब्द आहे ज्याची सुरुवात ही ऑने होते, परंतु अजूनही काही असे शब्द असतील की ज्याच्यामध्ये ए हा शब्दांच्या मध्ये कुठेतरी होतो आणि त्याचा उच्चार जो आहे तो म्हणून होतो. तर असेही शब्द आपण पाहणार आहोत, जसे की ऑल, ऑल, हॉल, ऑल, टॉल, ऑल, फॉल, ऑल, ऑकवर्ड. ते असेच जर तुम्हाला वेगवेगळे फोनिक साऊंड समजले नाही तर आपलंही वाचणं अवघड होऊन जाणार आहे. पुढचा शब्द एचा फोनिक साऊंड येतो जसे की एनीथिंग, एनीवन, एनीवेअर, एनीमोर, एनीमोर, एनीवे, एनी. सुरुवात एनीनी सुरुवात होणारे सर्वच ए या फोनिक साऊंडने त्याची सुरुवात होते. ए साऊंड हा जो आहे तो ऱ्हस्व म्हणून त्याचं वर्क आहे, जसं की तो 2 लेटर्सच्या मध्ये वापरला जातो, जसं की एनी, एर. आता इथं आर नाही म्हणत आपण, तर ए हा फोनिक साऊंड इथं यूज करतो. एर, एर. या एचा जो स्वर आहे तर तो थोडासा लांबला जातो म्हणून त्याला दीर्घ स्वर असे म्हणतात, जसं की एम, ए, एप, एट, ए. अशा प्रकारे ए
ऱ्हस्व आणि दीर्घ असे दोन्हीही साऊंड वापरून शब्द तयार केलेले आहे. ते दोन्ही प्रकारचे शब्द आपण तुम्हाला सांगितलेले आहेत. त्याची तुम्ही प्रॅक्टिस करायची. जेवढी प्रॅक्टिस कराल, जेवढे वाचन कराल, तेवढे ते लक्षात येणार आहेत तुमचे शब्द आणि त्याचे जे फोनिक्स साऊंड. शेवटचा जो टॉपिक आहे एच्या रिलेटेड, की ए हा कधी सायलेंट होतो. ज्या शब्दाच्या शेवटी ICALLY असं असेल, म्हणजेच काय, इकली. जसं की एक्झाम्पल पहा, लॉजिकली म्हणजे तार्किकदृष्ट्या, फिजिकली, क्रिटिकली अँड म्युझिकली, अशा पद्धतीचे शब्द ज्याच्यामध्ये ए हा सायलेंट आहे, त्याच्यामध्ये कोणताही एचा फोनिक साऊंड वापरला जात नाही. तसेच एच्या आधी जर ई हे लेटर आलं असेल, त्यावेळी देखील एचा साऊंड हा सायलेंट होऊन जातो. जसं की ब्रेड, ड्रेड, हेड, थ्रेड, स्प्रेड, यामध्ये आपण एचा उल्लेख किंवा उच्चार करत नाही, तो सायलेंट होतो तिथे. या व्हिडिओमध्ये आपण फक्त एचे वेगवेगळे फोनिक साऊंड्स पाहिलेले आहे. बाकीच्या वोवेल्सचे जे फोनिक साऊंड आहे, जे मल्टिपल्स प्रकारे आहे, म्हणजे बेसिक साऊंड सोडून अदरही त्याचे उच्चार होतात, तर असे जर तुम्हाला पाहिजे असतील तर नक्की मला कमेंट करा. आणि